साताऱ्यात लिंबखिंड नागेवाडी येथे MIDC विभागामार्फत IT पार्कच्या जागेचा ड्रोन सर्व्हे सुरू। साताऱ्यात IT पार्क व्हावा अशी आग्रही मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती। याला सरकारकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून राज्य सरकारने साताऱ्यात IT पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे। आज लिंबखिंड नागेवाडी येथे प्रस्तावित IT पार्क जागेचा ड्रोन सर्व्हे सातारा MIDC विभागामार्फत करण्यास प्रारंभ झाला आहे। लवकरच MIDC कडून या IT पार्कचे नोटिफिकेशन होईल, याचा पाठपुरावा चालू असून बऱ्याच वर्षाची खंत दूर होण्याची आज सुरुवात झाली आहे। याचा फायदा सातारकरांना व्हावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले। सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? पण मागे जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंतांच्या इकडं आपण मागणी केली होती की लिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेचं ठिकाणी IT पार्क व्हावा। त्याच्या आज ड्रोन सर्वे ज्याला आपण ते टोपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागाने सुरू केला आहे। कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा हस्तांतरित करण्याची ती कलेक्टर आपले जे आहेत त्यांनी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि आता लवकरच MIDC कडनं या IT पार्कचं नोटिफिकेशनसुद्धा होईल। त्या दृष्टीनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये आमचा सगळ्यांचाच म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचा चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती ती आपण पुण्याच्या एवढ्या जवळ आहे। आता तर इथं आपण यशोदा कॅम्पसमध्ये कॉलेजेस झाले, मुलांना शिक्षण मिळतं, नोकरीला पुण्याला जायला लागतं। नक्कीच आज आमचा प्रयत्न हाच आहे की या IT पार्कच्या माध्यमातून पुण्यातली किंवा बाहेरची IT इंडस्ट्री इथं यावी, इथंच मुलांना नोकरी मिळावी आणि अनेक वर्षाची सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली ती दूर व्हावी। आज त्याचं म्हणजे सुरुवात झालेली आहे। लवकरच हा संपूर्ण जो आहे IT पार्कचा प्रकल्प उभा राहील। याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा मी प्रस्तावित करतो आहे शासनाकडं की जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिलं आहे, म्हणजे या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग IT इंडस्ट्रीला पण होईल, त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम्स घ्यायला, कॅम्प्स वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला आणि आपल्यालासुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल। आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला ते सुद्धा शासनाकडं प्रस्तावित करतो आहे। मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी, मान्य उदय सामंत साहेबांशी हे सगळं पार्कचं झाल्यानंतर, कारण आता ही पहिली आहे सर्वेची, याच्यानंतर नोटिफिकेशन निघणार, याच्यानंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती मला वाटतं चालू होईल। मग रस्ते, पाणी, लाईट वगैरे हे सगळे तिथं आणून द्यायला लागेल आणि मग आपल्याला तिथं उद्योजक जे आहेत हे त्या ठिकाणी आणायला लागतील आणि ह्यासाठी सगळ्यांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्याशी माझा फॉलोअप आहे किंवा आमच्या इथं काहीतरी चांगले ITतले तुम्ही उद्योजक आमच्या इथं द्या, ज्या ह्यानं एक मेसेज जावा IT इंडस्ट्रीमध्ये की साताऱ्यामध्ये IT इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे, या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, या ठिकाणी वातावरण जे आहे हे चांगलं आहे आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळ आहे, आपण 1 तास सव्वा तासाच्या अंतरावरच आहे। तर फार काय पुणे सातारा याच्यामध्ये अंतर नाही, याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं प्रयत्न चालू।